Brought to you by Techno Camon 30 series. आठ दिवस पाणी नाही सगळ्याला, मग आम्ही 8 दिवस कसं जीवन जगायचं? पालकमंत्री असूनही जिथं मराठ्यांचं गाव आहे तिथं तर मुंडे लक्ष बिलकुल देतच नाहीत, कुठल्याच अधिकाऱ्याला काही सांगत नाहीत. ते कलेक्टर असतील हे मुद्दाम जातीवाद करतात आणि आमच्या गावाला पाणी भेटून देणार. हे डिझेलची पावती 19 तारखेची, अजून पदर पाणी कव्हर तर पाजायचं या लोकायला. पाणीच पाहिजे आम्हाला, दुसरं काहीच नाही. पाणी आम्ही काही मागत नाही, फक्त पाणी मागत आहोत. टँकरच आलं पाहिजे. शासन डिझेल पण देत नाही टँकरला, त्याच्यामुळे पाणी येत नाही. तुम्ही डिझेल द्या ना त्यांना, मग आम्हाला पाणी बरोबर आधाळ येत. आम्ही सरपंचा दारात हांडे नेऊ. बीड जिल्ह्यामध्ये यंदा भेसळ असा दुष्काळ जे आहे ते पडलेला आहे. ती परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण आपण बघू शकतो निसर्गाच्या लहरीपणामुळे जे आहे ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जे आहे ते गंभीर बनत चाललेला आहे. एकंदरीत मी सध्याला बीड तालुक्यातील साक्षात पिंपरी या ठिकाणी उभा आहे. पिण्यासाठी पाणी नाही, वनवन जे आहे ते इथल्या गावकऱ्यांना भटकंती करावं लागते आहे, महिलांना देखील भटकंती करावं लागत आहे. सध्याला आपण बघू शकतो बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते शासनाकडून टँकर सुरू करण्यात आलेत, मात्र त्या टँकरला डिझेलच मिळत नसल्यामुळे जे आहे ते आता गावाला पाणी मिळत नाही. सध्याला आपण बघू शकतो ठिकाणी टँकर उभा डिझेलच्या अभावामुळे. एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते टँकर गावकऱ्यांनीच या ठिकाणी उभा केलेला आहे. एकंदरीत डिझेल नाही आणि डिझेल नसल्यामुळे टँकर जे आहे त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. एकंदरीत ही परिस्थिती जी आहे ती बीड जिल्ह्यातील भीषण असा दुष्काळ पडल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. आणि एकंदरीतच मी सध्याला गावामध्ये उभा आहे. एकंदरीत कशामुळे टँकर उभा आहे, जे गुत्तेदार आहेत त्यांच्याकडून डिझेल दिलं जात नाही. एकंदरीत माझ्यासोबत जे आहेत काही गावकऱ्यांशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशामुळं टँकर या ठिकाणी उभा केलेला आहे, काय परिस्थिती आहे, एकंदरीत जाणून घेण्याचं काम करणार आहे. काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी गावामध्ये काय परिस्थिती आहे, टँकर कशामुळे उभा आहे? डिझेलमुळं बंद आहे. 8 दिवस पाणी नाही सगळ्याला, मग आम्ही 8 दिवस कसं जीवन जगायचं? तर शासनाने डिझेल पोहोच करायला पाहिजे. ग्रामपंचायत कव्हर डिझेल टाकीन, त्यांच्या होतं तोपर्यंत दिलं त्यांनी, पण आता त्यांच्याकडे नाही ना, पैसाच नाही, तर आम्ही बिगर पाण्याचं राहायला लागलो. शासनाने आमची दखल घ्यायला पाहिजे आणि रोज गाडी यायला पाहिजे, त्यांनी डिझेल पोहोच करायला पाहिजे. आमची एवढीच समस्या, बाकी काही नाही. 8 दिवसाला आम्हाला पाणी नाही प्यायला, मग आम्ही काय करावं? आपल्याकडे दुसरे देखील ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल एकंदरीत टँकर उभा आहे, गावाला पाणी नाही, नेमकी अडचण काय, कशामुळं टँकर उभा आहे? अडचण एवढीच आहे की आज 8 दिवसापासून गावामध्ये पाणी नाही. पाणी नसल्यामुळं फक्त टँकरवाल्याबद्दल आम्ही बोललो, कमून पाणी आणणार, तर शासन डिझेल देत नाही. डिझेल नसल्यामुळं ते पाणी आणत नाही. ग्रामपंचायतने डिझेल त्यांच्या ग्रामपंचायतच्या पदर त्यांनी डिझेल दिलं आहे, पण ते कुठपर्यंत देणार आहेत? त्यांची जेवढी ऐपत आहे तोपर्यंत ग्रामपंचायतने डिझेल दिले तोपर्यंत चालू आहे, पण आज शासन डिझेल पण देत नाही टँकरला, त्याच्यामुळे पाणी येत नाही. आणि आज 15 दिवस झाले कसलीच पावती देत नाहीत अधिकारी. डिझेलची पावती अधिकारी देत नाहीत, आणि दिलं जरी पावती जरी दिली तरी त्यांना डिझेल पोहोच करीतच नाहीत, होतच नाही, त्याच्यामुळं पाणी येत नाही. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत. धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. धनंजय मुंडेला तुमच्या आमच्या माध्यमातून काय सांगणार आहे? धनंजय मुंडे तर साक्षर पिंपरी या गावाकडे लक्षच देत नाहीत. पालकमंत्री असूनही जिथं मराठ्यांचं गाव आहे तिथं तर मुंडे लक्ष बिलकुल देतच नाहीत, कुठल्याच अधिकाऱ्याला काही सांगत नाहीत ते. आणि त्याच्यामुळं खूप परिणाम बेकार व्हायला लागले. तर पाणीच नाही कोणाला, पाण्यामुळं परिस्थिती बेकार आहे. नक्कीच बघू शकतोय, एकतर पाणी नाही, पाण्यामुळं जे आहे ते ग्रामस्थांना वनवन भटकंती करावं लागत आहे, तर दुसरीकडे डिझेलमुळं देखील या ठिकाणी संघर्ष उभा राहिलेला आहे. टँकरला डिझेल नसल्यामुळं गावात पाणीच मिळत नाही, असं एकंदरीत त्या ग्रामस्थांचा जे आहे ते गुत्तेदार आणि इथल्या शासन आणि इथल्या व्यवस्थेवरती आरोप आहे. माझ्यासोबत बाकीचे काही देखील गावकरी मंडळी आहेत. काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे पाण्याची, कशामुळे नेमकी टँकर उभा आहे, आणि काय सांगणार आमच्या माध्यमातून शासनाला तुमचं? आमच्या गावाला आम्ही विचारलं ग्रामपंचायतला, तर 3 ट्रिपा म्हणते. एक ट्रिपचा रानातल्या जनरलाच पुराणा, त्यातल्या 2 ट्रिपा येतात. आमच्या गावात असे 13 गल्ल्या आहेत, एका गल्लीला 2 ट्रिप लागत येतं. परत 13 दोन्ही असं जर डिझेल नाही दिलं तर जवळपास 3 बार सांडपाणीची येतं. प्यायचं पाणी तर आम्ही आमच्या पदर आणतो समजा घडीभर. तर मग ही असं जर जातीवाद असेल, हे मुद्दाम मराठ्याचं गाव आहे, आणि धनंजय मुंडे असतील, कलेक्टर असतील, हे मुद्दाम जातीवाद करतात आणि आमच्या गावाला पाणी भेटून देणार. हे डिझेलची पावती 19 तारखेची, अजून पदर पाणी कव्हर तर पाजायचं या लोकायला. आम्हाला नाही पाणी दिलं तर आम्ही अजून 2 दिवसात उपोषण करणार जिल्हा कार्यालयावर समजा जाऊ. एवढं सांगून आमच्या पाण्याची शासनाने दखल घ्यायलाच पाहिजे. पाणी नाही 2 वर्षापासून, आमच्या गेल्या वर्षी बी आम्हाला वावणी पाऊस नाही झाला, आणि यंदा बी पाणी वावून नाही पाऊस झाला.
बघू शकतोय ज्या भावना आहेत, तीव्र भावना आहेत, कारण पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे ते वन भटकंती करावं लागत आहे. जे टँकरचे ड्रायव्हर आहेत, मालक आहेत, ज्यांच्याकडे जे टँकर आहे ते माझ्यासोबत आहेत. एकंदरीत काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, कशामुळे डिझेल दिलं जात नाही, नेमकी अडचण कशी, काय समस्या तुमच्या पुढं आणि काय सांगितलं जातं तुम्हाला? कारण सर वारंवार मी त्यांना फोन करतोय, 3 दिवस झाले आज फोन करतोय मी त्यांना. ग्रामपंचायतनी जेवढं होतं तेवढं दिलं आहे. आतापर्यंत 19 तारखेपासून गाडी चालू होती, 19/3/2024 पासून. तर ग्रामपंचायतनी खर्चाने जोपर्यंत होते तोपर्यंत दिले. मी वारंवार गुत्तेदाराला फोन करून बी काल फोन रिसिव्ह केला नाही. 19 तारखेची पावती माझ्याकडे. 4 वेळेस पंपावर गेलोय मी. 4 वेळेस पंपावरून गाडी मला रिटर्न माघारी पाठवून दिली आणि त्यांना फोन केला की रिसिव्ह करीत नाहीत फोन. त्यांना काल पण मी फोन केला आहे, आज सकाळी पण फोन केला, फोन रिसिव्ह करीत नाहीत. डिझेल नसल्यावर मी तरी कुठून पाणी आणणार आहे? जोपर्यंत ग्रामपंचायतनी सरपंचांनी दिले तोपर्यंत मी आणलं आहे. आता माझी काय ऐपत नाही पाणी आणायची. मला जोपर्यंत डिझेल देत नाही तोपर्यंत मी काय गाडी चालू शकत नाही. या ग्रामपंचायतची माहिती अशी देखील आहे. या ठिकाणी बघू शकतोय की आपण जे ग्रामपंचायतचे सरपंचाचे जे वडील आहेत ते माझ्यासोबत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः खर्च करून त्यांनी या ठिकाणी गावाला पाणी दिलं, पण जवळपास 700 ते 800 लिटर डिझेल आहे ते स्वतः खर्चाने त्यांनी दिलेलं आहे. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती निर्माण झाली? तुम्ही स्वतः देखील डिझेल दिलेलं आहे? हां, 1000 लिटरपर्यंत दिलं आहे डिझेल. हो. कशामुळे डिझेल दिलं जात नाही? तुम्ही काय विचारलं का? वरून डिझेल येत नव्हतं म्हणून दिलं, टँकर बंद नाही व्हावं म्हणून. आता डिझेल कशामुळे दिलं जात नाही? आता त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे राहिले नाही, आता त्याच्यामुळे देत नाहीत. फोन केला सकाळी त्यांना, कवर द्यायचं म्हणले. दोन्ही गाड्याला 6000 रुपये रोजाने पैसे दिले त्यांना. या ठिकाणी बघू शकतोय महिला मंडळ देखील या ठिकाणी आलेले आहेत. पाण्यासाठी वन भटकंती करावी लागते. दुसरीकडे डिझेलमुळे संघर्ष सुरू झाला आहे. जगायचं कसं, का जगायचंच नाही असा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे. माझ्यासोबत महिला भगिनी आहेत. काकू काय अडचण नेमकी पाण्याची झाले? लोक पाणी नसल्यावर मरते ना. 3-3 रोज झाले आंघोळ्या नाही तर आम्हाला काय करायचं? कुठं जायचं पाण्याला? म्हाताऱ्या माणसाने कुठं जायचंय? नाहीतर नाही पळते कुंकड विकत घेतात. माझ्याजवळ पैसा पण नाही. काय करायचं? कुठून आणायचं पाणी? पाणीच पाहिजे आम्हाला, दुसरं काहीच नाही. पाणी आम्ही काही मागत नाहीत, फक्त पाणी मागत आहोत. टँकरच आलं पाहिजे आणि ते बी टँकर टाकीतच सुटलं पाहिजे. प्यायचं आम्ही आमचं कसं करू, कुठून आणू, कसं करू? 10-20-25 रुपयाला हांडा घेतात पाण्याचा प्यायला, फक्त आम्हाला आंघोळ्याला सोडा. मग ह्याच्या पुढं आम्ही काय करायचं? आम्हाला काही नाही पाहिजे, आम्ही काहीच मागत नाही. तुम्हाला धन नाही, दरवे नाही, फक्त पाणी मागत होत आम्ही. पाणी पाहिजे आम्हाला. पाण्याशिवाय आम्ही काहीच नाही. तर गाव आमचं मरण. काय करायचं? पाणी नाही तर पाणी असल्याशिवाय काहीच नाही. सगळं पाण्यापाशी आहे. आम्हाला पाणी सोडायचं, काही नाही करायचं दुसरं. डिझेल दिलं जात नाही. डिझेलमुळे टँकर उभा इथं. इथल्या प्रशासनाला आणि इथल्या व्यवस्थेला तुमचं काय सांगणं असणार आहे महिलांचं? महिलाचं सांगणं की त्यांनी डिझेल द्यावा, गाडी सुरू करा. बाकी काही नाही पाहिजे आम्हाला. डिझेल त्यांचं असलं तर सरपंच काय करीन? वा आता पण दिलंय, आता ते तरी काय करीन? बिचार तेच मरायला लागला दुखण्यानी. पण पाजिलंय पाणी गावाला. कसं तरी आंघोळ्या घातल्यात किडे पडते ना आम्हाला. हा, पाणीच सोडावं लागेल. या ठिकाणं भयान असं चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातील साक्षी पिंपरीमध्ये निर्माण झालेलं आहे. माझ्या पाठीमागं आपण बघू शकतो या ठिकाणी महिला उभा आहेत आणि एकंदरीत या ठिकाणं जे आहे ते डोक्यावरती हांडे घेतलेले आहेत, मात्र पाणीच नाही. आणि या ठिकाणी टँकर जे आहे ते टँकर उभा आहे, मात्र डिझेल अभावी जे आहे ते गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. आणखी काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल काकू, काय अडचण आहे नेमकी? पाणी मिळत नाही, रोज तुम्ही वेळेवरून पाणी शांताय, नेमकी अडचण काय आहे? का येरीला पाणी आहे शांतायला? येरीला कोणी नाही, हापशा नाही, गावात काही नाही, खडकार गाव आहे, कुठं पाणी नाही, काही नाही. नवीन सरपंच झाला म्हणून बुद्धी आणायला लागले का मंत्री लोक? डिझेल नसल्या सरपंच काय करणार आहे? तुम्ही डिझेल द्या ना त्यांना, मग आम्हाला पाणी बरोबर. आधळेत आम्ही सरपंचा दारात हांडे नेऊ आम्ही सरपंचाला धरलं इथं आज गचा. आम्हाला पाणीच पाहिजे. कवर मरमर करायची. महिनाभर पाणी 1 दिवस येतं, ते बी पूर्ण येत नाही. डिझेलच नाही तर काय करते ना? आम्हाला पाणीच नाही ना. आम्ही सरपंचा दारात हांडे आदळेत फोडून टाकले तर आम्ही सरपंचाला भार वडे हाताला धरून. मला काय म्हणायचं, या ठिकाणी डिझेलमुळे टँकर उभा आहे. इथले पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि दुसरीकडे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत. या दोघांना तुमचं सांगणं काय असणार आहे आमच्या माध्यमातून? मला पाणी पाहिजे, आम्हाला डिझेल द्या ना. आमच्या टँकरला उभा का केला तुम्ही डिझेल? आम्हाला पहिलं डिझेल द्या. आमच्या सरपंच उभा जिंदाबाद पाणी आणायला. ते का पदार देणार आहे का? कवर दिले आतापर्यंत त्यांनी भागीलंय. आम्हाला पाणी पाहिजे आता. धनंजय मुंडे, आम्हाला पाणी द्या ना. या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी आणखी काही महिला आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय सांगाल काकू, डोक्यावरती हांडा घेतलेला आहे, मात्र पाणी नाही, कारण डिझेलमुळे जे आहे ते पाणी मिळत नाही आणि डिझेल नसल्यामुळे टँकर गावात भरून येत नाही.
किती दिवसाला पाणी येतंय, काय परिस्थिती आहे गावची? महिन्याला पाणी येतंय आणि कशा आंघोळ्या करा आणि कसं काय करा? होय, प्यायला नाही का, आंघोळ्याला नाही आणि गोमतावानी पाणी त्याला आम्ही धागवलो यायला ते पण नाही. काय करायचं आम्ही मग? हां, महिन्याला एक बार पाणी येते, आंघोळ्या कवा करा, काय कपडे कसे धुवान, वास सुटला सगळ्या अंगाचा. होय, आमच्या शिवारात पाणी नाही, काही नाही. मग त्याला डिझेल असले ते आम्हाला ते पाणी तरी कसे पोहोच करते? डिझेल तर पाहिजे ना. हां, भावना ज्या आहेत ते महिला भगिनींच्या भावना आहेत. पाण्यामुळे झालेला संघर्ष सुरू आणि दुसरीकडे आता डिझेलमुळे राहिलेला उभा संघर्ष आपण पाहू शकतोय. गुत्तेदाराकडून डिझेलच दिलं जात नाही म्हणून टँकर जे आहे त्या ठिकाणी उभा आहे. आणि आम्ही पाणी आणायचं कुठून? जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे आणि राज्याचे कृषी मंत्री यांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे. पाणी द्या, आम्हाला पाणी द्या, अशी एकंदरीत त्या ठिकाणं अर्थ हक जे आहे त्या गावकऱ्याकडून दिली जात आहे. पाणी कधी मिळेल येणारा काळ ठरवेल आणि डिझेल दिलं पाहिजे अशी एकंदरीत या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, साक्षात पिंपरी, बीड.